कशा आहात? एकदम छान. तू कशी आहेस? मस्त मस्त. हाय. हाय हाय. उत्तमराव बसा 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 या, बाय बाय पाणी आण ना, पाणी घेऊन ये. बघ चहा घेणार, चहा आणि चकल्या आत्ता गरम गरम ताज्या झालेल्या आहेत. हा काका काहीही नकोय मला. अरे असं कसं? बाय द वे तुम्ही असं नेहमी हसत गात नाचत वगैरे असता का? म्हणजे बघितलं आता मी. 24 तास थँक्यू. काय 24 तास आज तुम्ही कधीही आमच्या घरात. गाणं तर सुरूच असतं आमच्याकडे. आमची अनु आहे ना, तिला कधी चालताना बघितलंच नाही मी. सतत नाचत असते. आता यावेळी कसं काय येणं केलं? मम्मा काही विचारणं झालं का? त्यांचं घर आहे, आता कधी येऊ शकतात ते. काय नाही तसं नाही, म्हणजे आता जेवल्याशिवाय जाऊ नका असं म्हणायचं होतं मला. हा नाही काकू, ऍक्च्युली मी एक रिक्वेस्ट करायला आलो होतो. काय बोला ना. नाही म्हणजे मी विचार करत होतो की म्हणजे मी ऍक्च्युली परमिशनच घ्यायला आलो होतो की मी आसावरीला मी डिनरला घेऊन जाऊ शकतो का? नाही म्हणजे माझी एका क्लबची मेंबरशिप आहे आणि जास्त दूर नाहीये, जवळच आहे. आमच्या गप्पा गोष्टी होतील, बोलणेही होईल. नाही कसं आहे ना, ज्या व्यक्तीशी आपण लग्न करणार आहोत ती व्यक्ती आपल्याला नीट ओळखतच नसेल तर काय फायदा ना, असा जस्ट माझा विचार होता. पण एवढ्या रात्री पमा त्यांचं बरोबर आहे, त्यांना बोलायला पाहिजे ना. आणि आमची बाय जरा लाजते. हवं तर आसावरी सोबत कोणाला तरी येऊ द्या, म्हणजे शर्वरी आली तरी चालेल. तेवढीच तिला कंपनी मिळेल ना. मी हो हो येईल ना पमा अगं त्या दोघांनाच बोलायचं असेल तर काय? अहो नाही काका, ऍक्च्युली आसावरीला ऑकवर्ड नाही होणार ना, म्हणून मी म्हणलं. जा बाय, तयार हो. एखादी चकली खाणार का? ठीक आहे, एक चालेल. आण. अरे काय झालं? ते काय नाही, ऑफिसचा स्ट्रेस आणि त्यात रात्री झोप नाही झाली ना रे, म्हणून. आणि काय रे जय, एक न्यूज आली माझ्या कानावर. कोणाबद्दल? तुझ्याबद्दल. तूच तर न्यूज मध्ये दिसत असतो सारखा सारखा. तू तुझ्या ऑफिस मध्ये चक्क एका मुलीला एंट्री दिली आहेस. अरे सॉरी सॉरी सॉरी, एंट्री नाही, चक्क जॉब दिला याने. मग हळूहळू बदलायला लागलायच तू आता. तुम्हाला कसं कळलं हे? अरे पाहिलं नाही तू? नॅशनल टेलिव्हिजन वरती न्यूज आली आहे. जय खानोलकरच्या ऑफिस मध्ये मुलगी. ढणढण. अरे आणि त्यात माझ्या 3-4 ग्रुपवर आहे ना, लोकांनी विचारलं सुद्धा, जे तुमचाच मित्र ना, मग त्याला विचारा ना. काय ना, आमच्या ऑफिसमध्ये 3-4 मुली आहेत, त्यांना अप्लाय करायचे तुझ्या ऑफिसमध्ये. आता हे जे कोणी तुम्हाला सांगते ना, त्याला जाऊन सांगा की मुलगी आकाशच्या बिझनेससाठी रिक्रूट केली आहे, माझ्या नाही. ठीक आहे ना, मग तुला एवढं जस्टिफिकेशन द्यायची गरज नाहीच आहे. आणि मी काय सांगतो, हळूहळू ना हे बदल होणं गरजेचं आहे. गुड गुड, वी आर लाइकिंग इट. व्हॉट डू यू से गाइस? 100%. चुप आहे, हे असलं काही नाहीये, कळलं? मी जातो स्विमिंगला. हो येस येस, आय नो. तुला आता फिट दिसणं गरजेचंच आहे ना. काय अरे आय एम जस्ट किडिंग ब्रो. आता लास्ट इयरच आम्ही केरळला गेलो होतो, इतकी मजा आली होती ना, म्हणजे खरंच.
हा तर मी काय म्हणत होतो, केरळ खूप मजा आली होती. तुम्ही कधी केरळला गेलात का? हा, आम्ही दरवर्षी जातो ना गावी कोकणात. आशुताईला तर खूप आवडतं गावी जायला, हो ना ग ताई? कोकण साऊथ मध्येच येतं ना. आम्हाला पण खूप आवडतं कोकणात जायला, खूप मजा करतो आम्ही. मी आलीच. कुठे का? ताई जाऊन या. तुला असं वाटत असेल ना की दोघांच्या मध्ये मी कुठे अडकले. नाही, असं काही नाही. अगं पण दुसरा काही ऑप्शन पण नव्हता. आता असं जर एकट्याला विचारलं असतं ना मी की माझ्यासोबत चल, ती 100% नसते आली आणि आईंनी पण नसतं सोडलं. काय ना, खूप साधी आहे का ती. म्हणजे आजकाल ना अशा मुली नसतात. पण पण काय करणार ग, ती खूप कमी बोलते. म्हणून ना कधी कधी तिच्या मनात काय चाललेलं असतं मला काहीच कळत नाही. ताई पहिल्यापासूनच थोडं कमी बोलते. ती घराबाहेर जास्त पडली नाहीये ना, तिला दुनियादारी समजतच नाही. पण घर कसं सांभाळायचं, घरातल्या माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, हे तिला खूप चांगलं समजतं. आणि तिला समजून घेणारा कोणी माणूस भेटला ना, मग ती खूप गप्पा मारते. आणि तुम्ही खरं बोललात, अशा मुली नसतात आजकाल. तेच म्हणतोय मी, मला ना तिच्याशी खूप बोलायचंय अगं, पण काय. कळलं मला. मला ना आता तुमच्या दोघांमध्ये कबाब में हड्डी झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही दोघं बोला, मी येते. जरा क्लब फिरून येते ना. हा, तुम्ही बोला. आलेच. सॉरी. नाही म्हणजे मी आणि शर्वरी तेच आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही की तू खूप साधी आहेस. पण मला पण तेच वाटतं, असं नाही काही. ती ते पण म्हणाली मला की तुला जगात एवढं काही ज्ञान नाहीये, पण तू पूर्ण घर सांभाळू शकतेस. आणि म्हणजे तुझा साधेपणा ना, तुझा साधेपणाच मला खूप जास्त आवडतो.